नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किरण शिरतोडे व्लॉग्स या चॅनलवरती। मित्रांनो, आज बुकुम या ठिकाणी मैदान होतं आहे, ओपनचं मैदान होतं आहे। त्या मैदानामध्ये बरेच नंदी टॉपचे आज पळताना दिसणार आहेत। 1,21,000 रुपये एवढं मोठं बक्षीस आहे त्या ठिकाणी। आणि आज मैदानी 3 आहेत। एक सँडी यादव आपल्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक मोठे यूट्यूबर आहेत, त्यांच्या गावचं मैदान शिरंबे या ठिकाणी आहे। ते सुद्धा मैदानामध्ये टॉपचे नंदी आहेत। ते जे लाईव्ह लॉट जे आहेत ते सकाळी 9-9:30च्या दरम्यान निघतील मैदानामध्येच। आणि एक कुठंतरी मैदान आहे बघा, त्याचं बी लाईव्ह लॉट गणेश तांबे यांच्या चॅनलवरती निघालेत रात्री। मी काय बघितले नाहीत, परंतु आपण तुम्हाला माहिती आहे बकासूर फॅन आहे, बकासूर जिथं असेल तिथं आपण अपडेट घेतच राहतो। बकासूर बुकुम या ठिकाणी पळणार आहे आणि 3 मैदान म्हटल्यानंतर आज सगळ्यांचीच तारंबळ उडणार। कुठं नक्की बघायचं, बकासूरचा कुठल्या चॅनलवर लाईव्ह दिसणार आहे, बकासूर ज्या ठिकाणी मैदानामध्ये आहे ते मैदान जे आहे ते STC लाईव्ह या चॅनलवरती दिसतात। कारण की पुणे जिल्ह्यातील सगळी मैदानं मला वाटते बहुतेक STC लाईव्हवरतीच असतात। STC लाईव्हवरती हे मैदान आपल्याला दिसेल। आता वळूयात बकासूर कोणत्या गटात पळणार आहे, बकासूरचा पैरा कोण आहे। बकासूर आपल्याला गट क्रमांक 2मध्ये चिठ्ठी निघाली आणि तास क्रमांक 8मध्ये, म्हणजेच गाडी पब्लिक नाही परंतु तो पट्ट्या पब्लिकचा बादशाह आहे। मला वाटतं ते 2 नंबरमध्येच पळेल, मला असं वाटतंय। कारण की तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील असा एकमेव बैल आहे जो बिंदोडमध्ये सुद्धा पब्लिकनं पळतो। 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा पब्लिकनं डाव्या खांदी उजव्या कुठल्याही खांदी पळतो आणि त्या शेवटी त्यानं सिद्ध केलेलं आहे। पब्लिकनं सुद्धा पळून त्यानं खूप सारे नंबर मिळवलेले आहेत। आणि आज एक चांगलं नियोजन जे आहे ते बकासूरचं करण्यात आलेलं आहे। खूप दिवसानंतरनं बकासूर आज एक त्याच्यासोबत पळतोय। असा कोणता नंदी आहे, तो नंदी आहे गजा 4x4 असा त्याचं नाव आहे। त्या गजा 4x4 नंदीचं चांगलं कॉम्बिनेशन जुळेल। ही अगोदर जोडी पळाली होती का नव्हती हे कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा, कारण की मी काय बघितलं नाही आधी पळताना ही जोडी। परंतु गजा 4x4 एक चांगला नंदी आहे, तो सुद्धा कायम गुलालाचा बेताज बादशाह आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे। कारण तिकडं कोळे या ठिकाणी जे महाराष्ट्र केसरीचं मैदान झालेलं होतं त्या मैदानामध्ये गुलाल मिळवला होता घरणगीकरांच्या राजानं। त्याने गाडी नशिबातून साथ दिली नव्हती, पब्लिकने गाडी लागलेली होती फायनलला, परंतु शेवटी जर आतनं गाडी असली तर निकाल कदाचित वेगळा असता। चांगला स्पीडनं पळतो हा गजा 4x4। आणि आता बघूया कसं हे नियोजन कसं झालं असेल हे माहीत नाही, परंतु आज ही गाडी पळणार आहे 100%। अशी अपडेट सगळ्यांच्यापर्यंत पोहोचली, बॅनेलसुद्धा पडलेले आहे। त्याच्यामुळे आता आपण सगळे गृहीतच धरूया की आज गजा 4x4च पळणार आहे। आता गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 8 म्हणजे जर बकासूरच्या नावाने एवढं अजून किती चिठ्ठ्या असतील तर त्या कमेंट्समध्ये मला सांगू शकताय। जर गजाच्या नावाने जर दुसऱ्या चिठ्ठ्या असतील तर त्या गजाच्या नावाने सुद्धा पळू शकतो गट क्रमांक 1 ते 10मध्ये। कारण की काय होते, पहिल्याच गटात जर टॉपच्या जो असल्या गाड्या 2 नंबरमध्ये आणि जर गाडी आता बघूया शेवटी बघा तो बैल काय पब्लिकनं कुठेही किती कसाही लागू द्या तो पळतोच। परंतु बघूया जर गजाच्या नावाने जर चिठ्ठ्या असतील 1 ते 10 गटामध्ये तरीही तो पळू शकतो। बघूया काय होतंय काय नाही। कारण की आज मैदान जे होते त्या मैदानामध्ये कम से कम आज बकासूरने गुलाल घ्यावा एक सगळ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे। कारण की तुम्हाला माहिती आहे 1 नंबर जरी नाही मिळाला तरी चालेल, परंतु काय होते त्याचं खूप सारे फॅन्स आहेत, तो जर गुलालात नसला तर खरंच अक्षरशः शर्यत लोक बघायचं बंद करतात। म्हणूनच वाटतं थोडंसं वाईट वाटतं की बकासूर ज्यावेळेस सेमीला हारतो त्यावेळेस। परंतु असं शेवटी कसं असतं त्याचं पण आता उतारतं वय, आपण पण थोडंसं समजून घेतलं पाहिजे। तो पळतोय आपल्यासाठी तेच महत्त्वाचं आहे। परंतु बघूया आज बकासूर गट काढेल, मला वाटतं गट काढेल, सेमीला सांगू शकत नाही। सेमीला असे रथ्य महारथी त्या मैदानामध्ये आहेत आज, त्याच्यामुळे कसं होतंय मी काय सांगायचो आज 1 नंबर करेल किंवा गुलाल मिळेल, काय होते परत प्रेक्षक नाराज होतात, तूच लावली पण होती असं केलं तसं केलं। त्याच्यामुळे कसं आहे बघ काय सांगू शकत नाही, 1 नंबर बी होऊ शकेल। कारण की बकासूरचा अनुभव गजाचा अनुभव दोघांचाही अनुभव आहे। आता सगळा खेळ जो आहे तो ड्रायव्हरवरतीच आहे। कारण की ड्रायव्हर आज कोण बसते गाडीवरती, गजा 4x4 आणि बकासूरच्या गाडीवरती मला असं वाटतंय की प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर असतील गाडीवरती किंवा छोट्या ड्रायव्हर कोराळीकर, ह्या दोघांच्यापैकी एक जण गाडीवरती आज दिसेल। गट क्रमांक 2 तास क्रमांक 8 मैदान लाईव्ह STC लाईव्ह या चॅनलवरती आहे, नक्कीच बघा तुम्ही आणि मैदानाचा आनंद घ्या।
आज आपल्या गावच्या शेजारी मैदान आहे शिरंबे, आपण जाणार आहे का नाही तर थोडंसं काय होतं उन्हामुळे आपल्याला इथे चक्कर उन्हात आहे त्रास, त्यामुळे मी काय कुठं जात नाही, उन्हामुळं मला ते नाही सुचत काय, त्यामुळं दिलगिरी व्यक्त करेन. धन्यवाद.